काय मंडळी, बरे आहेत ना? तर बघा, हे मी आता आलेलो आहे, हे आमच्या निसर्गरम्य देखाव्यामध्ये आलेलं आहे. पाऊस नाही आहे आज, कारण पाऊस थांबल्यावरतीच मी येऊ शकतो शेतामध्ये. पाऊस असल्यावरती येऊ शकत नाही. पावसात भिजलो तर आजारी पडेल. तर हे बघा, मस्त गार थंडगार असे आणि आमचे ही बाग आहे ती दुसऱ्याची आहे. दुसऱ्याच्या बाजूला आमची शेताचे आहे ते चुलतीचे आहे. चुलतीच्या बागेत आमच्या एका बाजूने ते बघा, रोडवरती माणसं जात आहेत. की बाबानो, हे बघा व्यवस्थित दिसते ना, निसर्गरम्य देखावा आहे. जसे की बाबा, हे ढगातून आपण ढग मोकळेच आहेत, पूर्ण म्हणजे मोकळे आहेत. आणि तुम्ही म्हणशीला की बाबानो हे काय असं काय नाही. आणि तुम्हाला आणखीन एकदा की जे माझे सबस्क्रायबर आहेत, जे माझे फॉलोअर्स आहेत, त्यांना थँक्यू, आणखीन एकदा थँक्यू की बाबा तुम्ही मला फॉलोअर्स करत आहे, मला फॉलो केले आहे, त्याबद्दल तुम्हाला आणखीन एकदा धन्यवाद करतो. आणखीन एकदा हे बघा, हे रस्ता आहे, ते आमच्या गावाकडे जाणारा रस्ता आहे. तर आणखीन तिथे एक चौक लागतो, नळवाडीत जातो, एक आमच्या गावात जातो. तर मी आत्ता शेतात उभा आहे, तर तुम्हाला मी जाताना दाखवेन. आता मुलगा सोबत असल्यामुळे हे बघा, पुढे गेला बाळा, हे बाळा काय करतो, हे माझ्यासोबत मुलगा आहे, त्यामुळे मी ते पुढे जास्त हे करू शकत नाही, तो तिकडे पडतो. तर आता मला मजा येत आहे. तर बघू शकता तुम्ही कसा खेळतो तो. मी आता जरा बाहेरून चालवतो, तो माझ्या पाठीमागे लागला होता की बाबानो मला गाडीवर घेऊन जावा. गाडी काढेल तेव्हा तो मागेच लागतो. बरोबर, आता 2.5 वर्षाचा आहे, पूर्ण 2.5 वर्षाचा आहे. तर तुम्ही आनंदित राहा आणि असेच सुखात राहा, ही माझी शुभेच्छा. तर बघू शकता. आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मला सबस्क्राईब केल्याबद्दल. जे सबस्क्रायबर आहेत माझे आणि जो कोणी करत आहेत त्यांना पण थँक्यू करतो. माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवला आणि तुम्ही सबस्क्राईब केले. माझे व्हिडिओ पाहत राहा. आणि आणखी तुम्हाला काय कॉमेडी तर मी करू शकत नाही, कारण माझी बायको आहे ती मूकबधिर आहे आणि आई आहे ती थोडी शरीराने अपंग आहे आणि वडील आहेत ते माझे कायम दारू पिल्यानंतर तर ते आलेलं आहे. त्यामुळे मी व्हिडिओ केलेला आहे, कारण आम्ही ज्या वेळेला माल घ्यायला गेलो, म्हणजे घरातील जे साधन लागतं की काय माल लागतो का, डाळ वगैरे काय लागतं ना, तेल, डाळ, साखर, चहा पावडर, असे ज्या पद्धतीने मी आणत होतो त्या पद्धतीने मला काही जमलेलं नाही, व्हिडिओ काढायला जमलेलं नाही. कारण तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे, माझ्या बायकोची काही परिस्थिती बरोबर नाही आहे. तिला ऐकू येत नाही, जास्त करून बोलायला जमत नाही, त्यामुळे तिला व्हिडिओ काही काढायचं, त्यामुळे मी तिला इशारा करून बोलतो तेव्हा तिला कळतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो. आणि हे आहे बघा, ही शेती ज्या ठिकाणी आमच्या आईने थोडंफार पेरलेलं आहे आणि चुलतीने थोडं पेरलेलं आहे. चुलतीचा मुलगा आहे ना, तो जास्त करून दारूडा आहे, दारू पितो, लक्ष देत नाही घरात, आईला त्रास देतो, आईला मारामारी करतो. तर हे तुम्ही बघू शकता. आणि त्या पद्धतीने हे यांना पाणी भेटत नाही, पावसाचं पाणी, त्यातच त्यांनी शेती पेरलेली आहे. पाऊस भेटला तरच त्यांना शेती करायला भेटते, नाही तर आवडत नाही. आणि पाणी जर घ्यायचं म्हटलं तर त्यांना जास्त करून ह्याच्यावरती घ्यायला लागतं. सॉरी, मी तुम्हाला जर जास्त वेळ थांबवला असेल तर त्याबद्दल सॉरी. आणि मला जर बोलायचं मत नसेल तर त्याबद्दल बी सॉरी. तुम्ही खूप मला असं जर फॉलो केलं, मला जर साथ दिली, तर मी आणखीन पुढल्या आयुष्यात आणखी भरपूर काही घडू शकतो. मी बोलाय बी शिकेन, आणखी काय करू शिकेन. ज्यामुळे मी आता हिंदी बोलत नाही, मी हिंदी बोलू शकतो, पण ज्यावेळेला आपली मराठी भाषा आपल्या मनात येते ना, त्यावेळी मराठी भाषेत आपण काय कल्लाकोळ करतो माहिती आहे का तुम्हाला. बघा इकडे जरा, कसा आहे मराठी माणूस, ताट पाण्यानं उभारणारा. जसं काय आपलं काही त्रास नाही आपल्याला, पण त्रास हो मनात घेऊन मनात दळूत. आणखीन तुम्हाला काय सांगावं. हेच थँक्यू तुम्ही सबस्क्राईब केल्याबद्दल आणि तुम्ही मला साथ दिल्याबद्दल.
थँक्यू. आणि हा माझ्या मुलापर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. चल जाऊया बाळा.